आता याच्यानंतर भाग्यलक्ष्मी बारंबा संत पुरंदरदासाचा अतिशय गाजलेला असा हा अभंग आता उपेंद्र भट आपल्यापुढे सादर करतात. भाग्यद लक्ष्मी बारम्मा बारम्मा भाग्यद लक्ष्मी 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 बारम्मा 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 ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ 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 ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಗೆಜ್ಜೆ ಕಾಲ್ಗಳ ಧ್ವನಿಯ ತೋರುತ್ತ ಹೆಜ್ಜೆಯ ಮೇಲೊಂದೆಜ್ಜೆಯ ನಿಕ್ಕುತ್ತ ಗೆಜ್ಜೆ ಕಾಲ್ಗಳ ಧ್ವನಿಯ ತೋರುತ್ತ ಹೆಜ್ಜೆಯ ಮೇಲೊಂದೆಜ್ಜೆಯ ನಿಕ್ಕುತ್ತ ಸಜನ ಸಾಧು ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ ಮಜ್ಜಿಗೆಯೊಳಗಿನ ಬೆಣ್ಣೆ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಕನಕವೃಷ್ಟಿಯ ಕರೆಯುತ್ತ ಬಾರೆ ಮನ ಕಾಮನೆಯ ಸಿದ್ಧಿಯ ತೋರೆ ಕನಕವೃಷ್ಟಿಯ ಕರೆಯುತ್ತ ಬಾರೆ ಮನ ಕಾಮನೆಯ ಸಿದ್ಧಿಯ ತೋರೆ ದಿನಕರ ಕೋಟಿ ತೇಜದಿ ಹೊಳೆಯುವ ದಿನಕರ ಕೋಟಿ ತೇಜದಿ ಹೊಳೆಯುವ ಜನಕರಾಯನ ಕುಮಾರಿ ಬೇಗ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಸಂಖ್ಯೆಯಿಲ್ಲದ ಭಾಗ್ಯವ ಕೊಟ್ಟು ಕಂಕಣ ಕೈಯ ತಿರುತ ಬಾರೆ ಸಂಖ್ಯೆಯಿಲ್ಲದ ಭಾಗ್ಯವ ಕೊಟ್ಟು ಕಂಕಣ ಕೈಯ ತಿರುತ ಬಾರೆ ಕುಂಕುಮಾಂಕಿತೆ ಪಂಕಜ ಲೋಚನೆ ವೆಂಕಟರಮಣನ ಬಿಂಕದ ರಾಣಿ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಅತ್ತಿತ್ತಗಲದೆ ಭಕ್ತರ ಮನೆಯೊಳು ನಿತ್ಯ ಮಹೋತ್ಸವ ನಿತ್ಯ ಸುಮಂಗಳ ಅತ್ತಿತ್ತಗಲದೆ ಭಕ್ತರ ಮನೆಯೊಳು ನಿತ್ಯ ಮಹೋತ್ಸವ ನಿತ್ಯ ಸುಮಂಗಳ ಸತ್ಯವ ತೋರುತ್ತ ಸಾಧು ಸಜ್ಜನರ ಚಿತ್ತದಿ ಹೊಳೆಯುವ ಪುತ್ಥಳಿ ಬೊಂಬೆ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಸಕ್ಕರೆ ತುಪ್ಪವ ಹಾಲಲ್ಲಿ ಬೆರೆಸಿ ಶುಕ್ರವಾರದ ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ ಸಕ್ಕರೆ ತುಪ್ಪವ ಹಾಲಲ್ಲಿ ಬೆರೆಸಿ ಶುಕ್ರವಾರದ ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ ಅಕ್ಕರೆ ಉಳ್ಳ ಅಳಗಿರಿ ರಂಗನ ಅಕ್ಕರೆ ಉಳ್ಳ ಅಳಗಿರಿ ರಂಗನ ಅಕ್ಕರೆ ಉಳ್ಳ ಅಳಗಿರಿ ರಂಗನ ಚೊಕ್ಕ ಪುರಂದರ ವಿಠಲನ ರಾಣಿ ಪುರಂದರ ವಿಠಲನ ರಾಣಿ
पुरंदर विठ्ठलन राणी पुरंदर विठ्ठलन राणी पुरंदर विठ्ठलन राणी पुरंदर विठ्ठलन राणी विठ्ठलन राणी विठ्ठलन राणी विठ्ठलन राणी विठ्ठलन राणी अकरे उल्लाळगिरी रंगन चोक पुरंदर विठ्ठलन राणी सौभाग्यदा लक्ष्मी पारमा नम्मम्मानी सौभाग्यदा लक्ष्मी पारमा नम्मम्मानी सौभाग्यदा लक्ष्मी पारमा लक्ष्मी पारमा लक्ष्मी संत पुरंदरदास हे सुद्धा विठ्ठलाचे भक्त. इतकं सुंदर त्याचं वर्णनही या पुरंदरदासाचं हे जे सुंदर भजन पंडितजींनी गायलं ते आता उपेंद्रनी गाऊन सांगितलं आपल्याला की पद्मावती तिरुपतीच्या त्या टेकडीवरून खाली असलेली पद्मावती ही ते रूपच आहे लक्ष्मीचं. लक्ष्मी मग विष्णूला जसा अवतार घ्यावा लागला तसा पुढच्या काळामध्ये पुढच्या पर्वामध्ये प्रभू रामचंद्राला अवतार घ्यावा लागला सीतेकरता. सीता ही लक्ष्मीचा अवतार. असं सगळं हे सुंदर वर्णन. आणि आजही आपण पाहतोय खेड्यापाड्यात काय किंवा शहरात काय तिन्ही सांजेला घरामध्ये दिवा लावायचा. आणि आता उपेंद्रने इतकं सुंदर सांगितलं की दुधाचा साखरेचा नैवेद्य ठेवायचा आणि त्या नैवेद्याचं प्राशन केल्यानंतर भाग्यलक्ष्मी घरामध्ये येईल. ती पुन्हा जाऊ नये म्हणून दार तर लावायचंच पण ती जाणार नाही याची खात्री पण त्याच्या आईने त्याला सांगितलेली आहे की आता ती आपल्या ऋणात आहे ती भाग्यलक्ष्मी असं पुरंदरदास म्हणतायत. आणि शेवटी आज मला असं वाटतं मला समजलं नाही पण विठ्ठल आणि पुरंदरदास हे काही वेगळं नाही आहे. असं सुंदरच असंच ते शेवटच्या ओळीमध्ये असावं असं मला वाटतं. असं सुंदर भजन त्यांनी सादर केलेलं आहे.